नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी भरती, समाज कल्याण भरती आणि सरळ सेवा भरती या सर्व परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि ही प्रश्नोत्तरे सर्वच परीक्षांमध्ये येतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? ऑप्शन आहे 1 साम्यवादी, 2 भांडवलवादी, 3 धर्मनिरपेक्ष, 4 यापैकी नाही। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धर्मनिरपेक्ष। भारत हे खालीलपैकी धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण कोणत्या 2 गोष्टींमुळे झाले? ऑप्शन आहे 1 73-74वी घटना दुरुस्ती, 2 42-43वी घटना दुरुस्ती, 3 45-46वी घटना दुरुस्ती, 4 75-76वी घटना दुरुस्ती। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 73-74वी घटना दुरुस्ती। भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण 73-74वी घटना दुरुस्ती या 2 गोष्टींमुळे झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। भारतातील ओबीसी चळवळ ही खालीलपैकी कोणत्या 2 घटकामुळे प्रभावित झाली? ऑप्शन आहे 1 मंडळ आयोग, 2 महाजन आयोग, 3 सरकारी आयोग, 4 फाजल अली आयोग। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग। भारतातील ओबीसी चळवळ ही खालीलपैकी मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले? ऑप्शन आहे 1 1978, 2 1995, 3 1989, 4 2004। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1978। खालीलपैकी 1978व्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही? ऑप्शन आहे 1 अनुकरणप्रियता, 2 1935च्या कायद्याचा सर्वाधिक प्रभाव, 3 अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ, 4 अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार। भारतीय राज्यघटनेचे अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार हे वैशिष्ट्य मानता येणार नाही। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? ऑप्शन आहे 1 समाजवादी, 2 धर्मनिरपेक्ष, 3 गणराज्य, 4 साम्यवादी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गणराज्य। भारत हे खालीलपैकी गणराज्य या प्रकारचे राष्ट्र नाही। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय? ऑप्शन आहे 1 लोकसंख्येचा व न्यायालयाचा झालेला विस्तार, 2 जनहितार्थ होणाऱ्या याचिका, 3 जागतिकीकरण व उदारीकरण, 4 भ्रष्टाचार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जनहितार्थ होणाऱ्या याचिका। न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण आहे जनहितार्थ होणाऱ्या याचिका। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। पंतप्रधानाच्या निर्देशावरून
जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर? ऑप्शन आहे: 1. राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. 2. पंतप्रधान त्यास पदावरून काढू शकतात. 3. पंतप्रधान स्वतःचा राजीनामा देतात. 4. लोकसभा तिच्या विरुद्ध ठराव पास करते. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. जर पंतप्रधानाच्या निर्देशावरून एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सिटीची स्थापना कोठे करण्यात येणार नाही? ऑप्शन आहे: 1. औरंगाबाद. 2. नागपूर. 3. मुंबई. 4. पुणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुणे. महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सिटीची स्थापना पुणे येथे करण्यात येणार नाही. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे: 1. मध्य प्रदेश. 2. महाराष्ट्र. 3. छत्तीसगड. 4. राजस्थान. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र होय. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 11. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात डॅश डॅश या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. ऑप्शन आहे: 1. 2001. 2. 2002. 3. 2004. 4. 2005. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 2005. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात 2005 या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ऑप्शन आहे: 1. ओडिसा. 2. बिहार. 3. तामिळनाडू. 4. उत्तर प्रदेश. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. उत्तर प्रदेश. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याची होती. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे? ऑप्शन आहे: 1. 17वी. 2. 98वी. 3. 99वी. 4. 100वी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 99वी. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे 99वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 14. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले आहे? ऑप्शन आहे: 1. के. संथानम. 2. अब्दुल कलाम आझाद. 3. जॉन मथाई. 4. फ्रँक अँथोनी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. फ्रँक अँथोनी. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांना मनोनीत करण्यात आले आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? विजयालक्ष्मी पंडित. ब. सुब्बलक्ष्मी. क. सुचेता कृपलानी. ड. सरोजिनी नायडू. खाली ऑप्शन दिलेले आहेत.
1 अ आणि ब केवळ, 2 अ क आणि ड, 3 ब क आणि ड, 4 अ ब आणि ड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ क आणि ड. म्हणजेच विजयालक्ष्मी पंडित, सुजेता कृपलानी, सरोजिनी नायडू या संविधान सभेच्या सदस्या होत्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ भेटत राहतील.